नमस्कार. या व्हिडिओमध्ये आज आपण राज्यपालासंबंधी कलम पाहणार आहोत. कारण राज्यपाल हा टॉपिक आयोगाचा सर्वात आवडता टॉपिक आहे. त्यामुळे आपण राज्यपालासंबंधी संपूर्ण कलम पाहणार आहोत. तसेच त्या लक्षात कसं ठेवायची याची भन्नाट ट्रिक्स या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जर तुम्हाला राज्यपालाच्या कलम पाठ नसतील तर अवघ्या 4 ते 5 मिनिटांमध्ये हे संपूर्ण कलम तुम्हाला पाठ होऊन जाणार आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर बघा, भाग 6 मध्ये कलम 52 ते 67 राज्याचे मंत्रिमंडळ आहे. त्यामध्ये सुरुवातीला काही राज्यपालासंबंधी कलम आहेत ते आपण पाहू. तर बघा, राज्यपाल हे पद आपण 1935च्या कायद्याने घेतले. कोणत्या कायद्याने घेतली? 1935च्या. तर बघा, कलम 153 कलम 153 काय आहे? प्रत्येक राज्यासाठी एक राज्यपाल असेल अशी तरतूद आहे. कलम 153 नुसार प्रत्येक राज्यासाठी एक राज्यपाल असेल अशी तरतूद आहे. आता याचे कसं लक्षात ठेवायचं? हे पद कोणाकडून घेतलं? 1935च्या कायद्याकडून, बरोबर आहे. तर हे जे 35 आहे, ह्या 35ला उलटं केलं म्हणजे 5 इकडे आणलं आणि 3 इकडे घातलं तर 53 होते. आणि हे एक जशास तसा उचलून लावला तर 153 होते. म्हणून कलम 153 नुसार एक राज्यपाल असेल अशी तरतूद आहे. आणि 7व्या घटनादुरुस्तीने एकच राज्यपाल 2 किंवा अधिक राज्यासाठी नेमता येतो अशी तरतूद केली होती. त्यानंतर 54 आहे, राज्याचे कार्यकारी अधिकार राज्यपालाच्या नावाने चालतील. बघा, 53 नुसार ते पद आहे आणि 54 नुसार ते पद हे झालं की लगेच त्याला पुढच्या याला कामाला लावायचं, पुढच्या कलमानुसार कामाला लावायचं. म्हणून संपूर्ण कामकाज त्याच्या नावाने चालेल असं सांगितलं. त्यानंतर 55 आहे, राज्यपालाची नेमणूक राष्ट्रपती करतील. बघा, 53 आणि 55 मध्ये खूप कन्फ्यूज होतात पोरं. 53 मध्ये फक्त एवढं सांगितले की राज्यासाठी एक राज्यपाल असेल प्रत्येक राज्यासाठी, आणि 55 नुसार त्याची नेमणूक कशी होईल हे 55 मध्ये सांगितले. तर त्यांची नेमणूक ही राष्ट्रपतीकडून केली जाईल असं सांगितलेलं आहे 55 मध्ये. आणि ही पद्धत आपण कॅनडाकडून घेतली, नेमणूक पद्धत कॅनडाकडून घेतलेली. तर आता याची ट्रिक्स कशी लक्षात ठेवायची बघा. राष्ट्रपती काय करतात? पंचांगामध्ये एखादा शुभ मुहूर्त पाहतात आणि त्या शुभ मुहूर्तावर ते राज्यपालाची नेमणूक करतात. पंचांग म्हणजे काय? कॅलेंडर. पंचांग म्हणजे कॅलेंडर, ज्यामध्ये ते राशी भविष्य वगैरे पाहिलं जातं, तसं कॅलेंडर आहे, त्याला म्हणतात पंचांग. तर मग राष्ट्रपती काय करतात? पंचांगामध्ये एखादा शुभ मुहूर्त पाहतात आणि त्यानुसार त्या मुहूर्तावर राज्यपालाची नेमणूक करतात. तर पंचांग का म्हणलं मी? कारण बघा, इथे यमक जुळतो. 55 पंचांग, 55 पंचांग. हे बघा, हे 55, हे 55 पंचांग, 55 पंचांग, असा यमक जुळतो. बघा, अशा ट्रिक्स जर तुम्हाला पॉलिटीच्या संपूर्ण कलमाची PDF हवी असेल तर 84 21 90 83 84 या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता. 84 21 90 83 84. आपल्याकडे पॉलिटी, सायन्स तसेच इंग्लिश व्होकॅब्युलरी संपूर्ण ट्रिक्ससह PDF बनवलेले आहे. प्रत्येक कलमाचे आपण ट्रिक्स बनवलेले, त्यामुळे तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी कुठल्याही प्रकारचा ताण येणार नाही. आजकाल आयोग कंबाईनसाठी, जर तुम्ही कंबाईनची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी ही ट्रिक्स PDF कंबाईनचीच नाही, सरळ सेवा, कंबाईन, राज्यसेवा संपूर्ण स्पर्धा परीक्षेमध्ये कलमावर प्रश्न विचारले जातात. कंबाईनमध्ये तर 7 ते 8 प्रश्न विचारले जातात फक्त कलमांवर. कारण कंबाईनला आता पॉलिटी 15 मार्काला विचारलं जात आहे, प्री आणि मेन्सला. त्यावर फक्त पॉलिटीवर 7 ते 8 प्रश्न कलमावर असतात. तर ते जर जाऊ द्यायचे नसतील तर ती PDF तुम्ही घ्या. अत्यंत रिजनेबल दरामध्ये ती PDF तुम्हाला मिळून जाईल. त्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप किंवा कॉल करू शकता. त्यानंतर पुढचं कलम पहा, 56. राज्यपालाचे कार्यकाळ. म्हणजे बघा, राज्यपालाचा कार्यकाळ तसा तर 5 वर्ष असतो, मात्र तो फिक्स नाही. राष्ट्रपती त्यांना कधीही काढून टाकू शकतात. आता याची ट्रिक्स कशी लक्षात ठेवायची बघा. आता याची ट्रिक्स अशी लक्षात ठेवा. 56 म्हणजे छकडा असं ट्रिक्स लक्षात ठेवा. कारण राज्यपाल त्यांच्या ऑफिसचं कार्य संपलं की छकड्यात बसून घरी जातात. म्हणजे कार्यकाळ म्हणजे कार्य. ऑफिसचं कार्य संपलं की छकड्यात बसून घरी जातात. छकडा म्हणजे काय? घोडागाडी असं लक्षात ठेवा. इंग्रज काळातील राज्यपाल असंच करायचे बघा. त्यावेळेस काय गाड्या नव्हत्या त्यावेळेस, त्यामुळे ते घोडागाडीत म्हणजे छकड्यात बसून त्यांना घरी जावं लागायचं ऑफिसचं काम संपल्यानंतर. म्हणून 56 छकडा. हे बघा, हे 56 हे छकडा असं लक्षात ठेवा, म्हणजे 156. त्यानंतर 57 अर्हता आणि पात्रता. तर ते अर्हता आणि पात्रता काय? ते भारतीय असावे, त्यांचं वय 35 वर्ष असावं. तसे 2 संकेत पाळले जातात की ते राज्याच्या बाहेरील व्यक्ती असावे आणि
CMचा सल्ला घेतलेला असावा. त्यानंतर 58 आहे राज्यपाल पदाच्या अटी आणि शर्ती, आणि 59 आहे. 58च्या अगोदर मी तुम्हाला 59 सांगतो, नंतर 58 सांगतो. बघा 59 काय, राज्यपाला शपथ मुख्य न्यायाधीश देतात. राज्याचे मुख्य न्यायाधीश राज्यपाला शपथ देतात. नेमणूक जरी राष्ट्रपती करत असले तरी ते शपथ देत नाहीत, हे लक्षात ठेवा. शपथ हे त्याच राज्याचे मुख्य न्यायाधीश देतात. तर याची ट्रिक्स कशी लक्षात ठेवायची बघा. राज्यपाल फक्त नवनाथ या देवाची शपथ घेतात. राज्यपाल फक्त नवनाथ या देवाची शपथ घेतात, एवढं तुम्ही लक्षात ठेवा. मात्र शपथ घेण्यापूर्वी त्यांना या पदाच्या सर्व अटी आणि शर्ती अगोदर मान्य कराव्या लागतात. म्हणून कलम 159 आहे. पूर्वी काय होतं, 159च्या पूर्वी त्यांना 158 नुसार राज्यपाल पदाच्या अटी आणि शर्ती मान्य कराव्या लागतात. 59 काय पाहिलं मग आपण, राज्यपाल पदाची शपथ, आणि ते कोणा शपथ घेतात, फक्त नवनाथ या देवा शपथ घेतात. असे ट्रिक्स लक्षात ठेवा. नवनाथ का, कारण 159 मध्ये शेवटी 9 आहे, म्हणून नवनाथ असं लक्षात ठेवा. आणि त्या पदाची शपथ घेण्यापूर्वी त्यांना संपूर्ण त्या पदाच्या अटी आणि शर्ती मान्य कराव्या लागतात. म्हणून त्याच्या पूर्वी जे कलम आहे ते अटी आणि शर्तीचे, कारण शपथ घेण्याच्या अगोदर त्यांना अटी शर्ती मान्य कराव्या लागतात. म्हणून अगोदरचं कलम आहे अटी शर्ती 58, असं तुम्ही लक्षात ठेवा. तर अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये अवघ्या 5-6 मिनिटामध्ये राज्यपालाच्या संपूर्ण कलमा पाठ करून घेतलेले आहे. जर अशा ट्रिक्ससह पॉलिटीच्या सर्व कलमांची पेड PDF हवी असेल तर 84 21 90 83 84 या नंबर संपर्क करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल